नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलं असेल की आज आपण राज्यसेवा मुख्यबद्दल बोलणार आहोत. तर खूप दिवस जो काय टेलिग्रामवरती सर्व गोंधळ चालू होता की निकाल कधी लागणार आहे आणि निकाल लागल्यावरती पेपर आपला जो काय आहे नियोजित 26, 27, 28 एप्रिलला तेव्हा होईल की नाही, तर काल त्या सर्व चर्चांना फुल स्टॉप भेटलेला आहे. खूप सारे जण याच्यातनं नक्कीच बाहेर पडले असतील. त्यांना पुढे काय करायचं याच्याबद्दल पण नक्कीच प्रत्येकाने बोलायला हवं. पण दुसरं कोणी बोलते ते ऐकण्याआधी स्वतःसोबत बोललं पाहिजे, हा पण एक मुद्दा आहे. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल इव्हेंच्युअली आपण पुढच्या गोष्टी बोलूयाच, पुढची जाहिरात वगैरे, पुढच्या परीक्षांची तयारी. पण सध्या पूर्ण वेळचा आजचा आपलं जे काही सेशन आहे, तर जे इन झाले ते कालच्या रिझल्टमुळं आणि त्यांना 26, 27, 28 एप्रिलला म्हणजे उद्यापासून किंवा आजपासून जे काय तुम्ही म्हणताल 42-43 दिवस आहेत, प्लस परीक्षेचे सुद्धा 3 दिवस अभ्यासच करायचा आहे, म्हणजे रिव्हिजन जे काय. सो हे 45 दिवसांचा आकडा, जसं आपण 70 दिवसांच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतं की पेपरचे दिवससुद्धा ह्या प्लॅनिंगच्या दिवसांमध्ये कन्सिडर होतात. ठीक आहे, इथे आपण दिलंच तसं की प्लॅनिंग करायचं आहे आपल्याला आणि मार्क्सचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. सो पेपर शेवटचा GS4चा पेपर देऊन येईपर्यंत अर्थात 5 वाजेपर्यंत हे प्लॅनिंग वर्कआउट करायचं आहे. कारण की शेवटचा क्वेश्चन सोडवेपर्यंत तुम्हाला प्लॅनिंगनेच गोष्टी पुढे न्यायच्या आहेत आणि तरच मग कुठेतरी हे 45 दिवस गुणिले 10 तर 450+ मार्कांचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. अर्थात हे मिनिमम पण वाटावं तुम्हाला, एवढा तुमचा चांगला कॉन्फिडन्स असा सध्या की काय सर तुम्ही 450 पाडायला लावताय, आम्ही तर 480-90चं टार्गेट ठेवलं आहे. खूप छान आहे, बट याच्या खाली जर आपण राहतोय तर पुन्हा तीच अनिश्चितता जी प्रिलिम्समध्ये आपण फेस केली की सर 112 आहे, 115 आहे, 117 आहे. आता 0.5वरनं पण बऱ्याच जणांचे निकाल काल गेलेत. एका क्वेश्चनवरनं पण म्हणजे 115 मार्क पण दुनियाच्या पोरांना होते. ठीक आहे, सो 112-13 वाली पण काही क्राऊड होती. तर तसं जाऊन पुन्हा मेन्सला पण सर 420च आहेत, सर 430च आहेत आणि आता रिटर्नला किती येतील सर, आणि मग इंटरव्ह्यूचं कसं होईल. सो हे सगळं रेजिस्ट करण्यासाठी तुमच्या हातात हे 700 मार्कांपैकी हे टार्गेटच आहे आणि हा जो पूर्ण करणार आहे त्याचाच कॉन्फिडन्स पुन्हा एकदा मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यूपर्यंत मेंटेन राहणार आहे. नाहीतर परत त्याच विशेष सायकलमध्ये आपण पडणार आहोत. तर नाही पडायचं आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणूनच म्हटलं की या 45 दिवसांमध्ये 450+ टार्गेट पूर्ण करण्यासाठी नेमक्या ह्या शब्दाला महत्त्व, यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात. मागच्या 70 दिवसांच्या व्हिडिओमध्ये आपण काय करायला हवं हे पाहण्याआधी काय टाळायला हवं हे पण पाहिलेलं होतं कटाक्षाने. तसं आज आपण काय करायला हवं याच्यावरतीच फोकस करणार आहोत. आणि पुन्हा एकदा म्हणतोय 450 हे टार्गेट पण तुम्हाला कमी वाटावं, तुम्ही मास्तरची आज मजा घ्यावी की काय 450 पाडायला लावतोय आम्हाला खूप पाडायचेत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर नेहमीप्रमाणे अर्थात खूप साऱ्या युनिक गोष्टी आज आपण बोलणार आहे. तेच फापट पासारा तुम्हाला पण देऊन आणि तुमचा वेळ खाऊन आणि माझा पण रेकॉर्डिंगचा टाईम व्हायला घालून नाही आपल्याला व्हायला घालवायचं आहे. सो आधी पाहूयात आपण काय काय गोष्टी बोलणार आहोत. तर हेच की आता मार्चचे पुढचे 18 दिवस कसे प्लॅन करावेत आणि एप्रिलचे 25 दिवस. मग इथे जे कीवर्ड लिहिलं आहे मी की मार्चमध्ये अजून पण तुम्हाला 18 दिवस अवेलेबल आहेत. जे काही राहिले असं तुम्हाला आत्तापर्यंत वाटतं त्याचं डॅमेज कंट्रोल तुम्ही करू शकता. बेसिकली डॅमेज झाले असं तुम्हाला वाटत असेल तर ते कंट्रोल करायचं कसं ते आपण बोलूयाच. आणि एप्रिल मात्र पूर्णपणे ट्रेजर हंट, जे काय तुमचं 450 मार्कांचा ट्रेजर आहे त्याच्याच हंटिंगमध्ये तुम्ही घालवायचं आहे. नथिंग न्यू. डॅमेज कंट्रोलच्या नावाखाली काही नवीन करायला जायचं नाही आहे. आणि जर केलंच कुठे काही पेड सेशन वगैरे काय कुणाचं गायडन्स वगैरे, मी पण भरपूर गोष्टी करणार आहेच तुमच्यासाठी 25 एप्रिलपर्यंत. ठीक आहे, सो त्याच्याबद्दल पण काळजी नको. सो जर ते केलंच तर ते काय असावं, तर ते फक्त तुम्ही केलेल्या गोष्टींचं ब्रशअप जर असेल तर ते करा. म्हणजे काय, आजच्या सेशनमध्ये आपण पाहू की आपण पुढच्या आठवड्यामध्ये रिव्हिजन थ्रू PYQ RTP मॉड्यूल घेऊन येतोय. GS4चं आपल्या डोक्यात आहेच वर्कआउट करणं आणि सोबत GS2चं झालं तर आपण प्लॅन करतोय ऑफलाईन, ते आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि GS3बद्दल पण मग नंतर ऑनलाईन वगैरे एप्रिलमध्ये शक्य झालं तर करूयात. सो ब्रशअप म्हणजे काय की तुम्ही जे काही पुढे पेड ॲक्टिव्हिटी वगैरे घेताल किंवा कुणाच्या घ्याव्यात असं नाही म्हणत मी, पण समजा असतं ते काहींचं की नाही सर अभ्यास होत नाही, हे राहिले ते राहिले, मेन म्हणजे टेस्ट सिरीजबद्दल आपण पुढे पाहणार आहे. तर ते तुम्ही केलेल्या गोष्टींचा ब्रशअप करून पुन्हा एकदा हा चला बाबा मला हे कळलं रिवाईज झालं अशा अँगलने असेल तरच करावं. नवीनच बॅच लावायची आता आणि कोणाची तरी 150-200 तासांची बॅच करायची आणि मग त्याच्या नोट्स प्रिंट मारायच्या, आता सगळं करायचं, हा वेडेपणा टाळावा हे मी खूप कटाक्षाने सांगतो. का ते आपण इव्हेंच्युअली बोलूच. सो 45 दिवस आहे, 450 मार्क्स. मी मागाशी मुद्दा म्हटलं चेष्टेने, याचा अर्थ दिवसाला 10 मार्क म्हणजे आपल्याला मिळवायचे. पण याचा अर्थ काय फक्त दिवसाला 10 मार्क नाही वाचायचे आपल्याला. ॲव्हरेज आपण म्हणू किंवा दिवसाला 10 मार्कांचं तुमचं ॲडिशन होऊन जाणार आहे. जसं तुम्ही गेम खेळताना ते टेम्पल रन खेळत असाल किंवा मग तुम्ही सबवे सर्फर खेळता तर तुमचे कॉईन्स ॲड झाल्यावर तुमचा स्कोअर वाढत जातो. तसं एका दिवसाला तुम्हाला लिटरली 10 मार्क मिळवायचे आहेत.
पण अभ्यास करताना दिवसाला 50+ मार्कांचा तुमचा रोज अभ्यास झाला पाहिजे. आणि हा होणार, हा इव्हेंच्युअली होणार. आता याच्यात मॅटर करेल काय, मी जे म्हणतो की एका दिवसात किती मार्क्स कमवावे म्हटलं मी लिटरली. तुम्हाला वाटतं ना मास्तरने बॅच टाकली, मग बॅचचे फी 1000 रुपये, पोरं आले 50, तुम्ही लगेच 50 गुणिले 1000 50,000 कमवले. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही जातात पण रेंट पण असतो, झेरॉक्स पण असतात, मोबाईल रेकॉर्डिंग एडिटिंग असतं, AC असतो, लाईट बिल असतं, सगळं असतं. ठीक आहे, तर काही गमवावं पण लागतं. सो तुम्ही हे अभ्यास करण्याच्या नादात काही गमवलेलं पण आहे तुमच्या आयुष्यात, एन्जॉय, मजा, सहल, आनंद, तर ते आता निदान 45 दिवस गमवायच्या स्टेजमध्ये राहिलेत ना तुम्ही, तर त्याचं काहीतरी कमवायचं आहे पण. आणि तुम्हाला सध्या काय कमवायचं आहे, तुम्हाला मार्क्स कमवायचे आहेत. मग फर्स्ट मेन्सवाला असेल एखादा आणि एखादा रिपीटेड मेन्सवाला आहे, मग पहिल्या मेन्सवाल्याचं नक्कीच दिवसाला अजून पण कमी मार्क्स फेचवण्याची प्रोबॅबिलिटी असेल. सो मिनिमम 30 मार्क तरी त्याने रोज रिवाईज करावेत. रोज त्याचा म्हणजे रिवाईजची रोज दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटीपर्यंत जे मेन्स प्लॅनर आपण पाहिलं होतं त्याच्या थ्रू 30 मार्क्सचा तरी तुमचा चांगला अभ्यास झालेला असावा. तुम्ही 100 मार्कांचा पण रोज करू शकता, काही वावगं नाही. अर्थात शेवटच्या आठवड्यात तुम्हाला 70-80+ जाणंच आहे दिवसाला, पण फर्स्ट मेन्सवाला मिनिमम 30पर्यंत. आणि जो रिपीटेड मेन्सवाला आहे म्हणजे ज्याचे 2-3 मेन्स देऊन झाल्यात, नोट्स तयार आहेत, ज्याच्याकडे पोस्ट पण इव्हन सुट्टी टाकून आलाय तो, त्याने 60-60 मार्क तरी दिवसाला रिवाईज केले पाहिजेत. अर्थात ते प्रत्येक GS मधले स्कॅटर्ड असतील किंवा ते एका GS ते असतील. पण जर GS मधनं झेपत नाहीये तर GS सोबत व्याकरण पेपर इग्नोर करायचा नाही. तुम्ही एक PYQचा टॉपिक वाचला, त्याच्या थ्रू क्वेश्चन सोडवले, किंवा तुम्ही मोरावाळंबे वाचून काढू शकता. म्हणजे आपल्या मराठी व्याकरण रिव्हिजन बॅचचे पोरं ते नोट्स एका दिवसात होणार आहेत. सो तुम्ही एका दिवसाला व्याकरणचे 20-20, 25-25 व्होकॅब्युलरी केलं तर 5-5, 10-10 मार्क ते पण तुमचे ॲडिशन मार्क आहेत. हे आपण समजत नाही बऱ्याचदा. तसं तर सारांश 10 मार्क आहेत, भाषांतराचे 15 मार्क आणि निबंधाचे पण 25 मार्क आहेत. ते जर सराव रोज केला तर ते पण तुमचं ॲडिशन आहे. पण नसेल GS वरती हे टार्गेट पूर्ण होत, जे की करायलाच लागणार आहे. तुम्ही नाही करत आहे, तुम्हाला खूप जड जात आहे, तुम्ही कंटाळवाना करताय, याचा अर्थ सगळे नाही करत आहे. कोणता तरी माणूस इथं 80-100 मार्क पण रोज करतोय. सो तुम्हाला झेपत नाही याचा अर्थ कुणी करत नाही असा होत नाही. टेस्ट सिरीज कराव्यात का, त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलूया. आणि जे मी म्हटलंय की पेपरमध्ये जाऊन चुकण्यापेक्षा पेपरच्या आधी चुकलेलं काय वाईट आहे. मग थोडंसं GS बद्दल बोलूया की GS 1 2 3 4 आता इथून पुढे कसं प्रायोरिटी वाटेवर जे प्रायोरिटी चार्ट वगैरे आपण बोललेलं ते ठेवलं पाहिजे. आणि मग तोच मुद्दा आहे की काय करायचं. व्हिडिओला जे टायटल होतं की नेमकं काय करायचं, रीडिंग, रिव्हिजन, क्वेश्चन सॉल्विंग. आणि क्वेश्चन सॉल्विंग टेस्ट सिरीजमधलं पण असू शकतं, PYQचं पण असू शकतं. पण PYQचं आहे तर PYQ थ्रू रिव्हिजन जे आपण मॉड्यूल घेऊन येणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. आणि जर पॅनिक होत असेल त्यातल्या त्यात फर्स्ट मेन्सवाल्यांना की सर आता वाचून होत नाही आहेत पूर्ण गोष्टी, असं वाटते काहीतरी मिस होते, कोणत्या तरी बॅचेस करायच्या ते खूप मागे राहून गेले, काही तर प्रिलिमचा रिझल्ट आल्यावरती बॅच लावू एखादी असं ठेवलं होतं, त्यांना जर पॅनिक होत असेल किंवा रिपीटेड मेन्सवाला आहे पण सर अजून पण GS1 मागच आहे, सर GS4 मागच आहे, सर YCU मी केलंच नाही, सर इकॉनॉमिक सर्वे वाचलाच नाही, तर पॅनिक होत असेल तर त्याला मात्र पेपर आयोगाचा समोर ठेवणे, प्रश्नाचं उत्तर पाहणे आणि तो टॉपिक पुस्तकातनं किंवा तुझ्या नोट्समधनं उचकून त्याचं सगळं रिव्हिजन करणे. हे सलग 4-4, 5-5 तासात आपण दररोज करून घेणार आहोत. जे काही आपले 20 ते 2300 PYQ आहेत, 4-4 दिवसाची आपली बॅच असेल प्रत्येक GSची, ते आपण करूच. बट हे माझं जरी नसेल ऐकायचं, नसेल करायचं, तुम्ही स्वतः जर पॅनिक होत असेल तर पेपर थ्रू करा. जर तुमच्या नोट्स थ्रू, पुस्तकां थ्रू तुमचा मस्तपैकी चाललेला असेल तर काही वावगं ठरणार नाही आहे. ठीक आहे, तर होऊन पण जातील गोष्टी. पण जर पॅनिकनेस असेल तर मात्र तुम्हाला PYQ थ्रू रिव्हर्स इंजिनिअरिंगने जाणं हा एकमेव उपाय आहे, लक्षात ठेवा. बोलू आपण पुढे. आणि हेच कायमचं जगद्गुरू JD बाबा काय मी बोलतात, पण तरी पण तुम्ही काय मनावर घेत नाहीत. दोन्ही भाषा पेपर शिवाय तुम्ही क्लास 1 होणं अशक्य, अवघड, खूप इम्पॉसिबल, खूप हार्ड, खूप डिफिकल्ट, खूप टफ जे काय म्हणायचं ते आहे. का? कारण की GSच्या इथं 609 झालं चुकून, GSच्या 600 मार्कांमागे किती जरी धावले तरी तिथे तुम्हाला एक अप्पर रीच काहीतरी आहे. प्रत्येकासाठी स्टॅग्नंट रीच येतो. हां, टॉपरला एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क पडणारच आहेत पहिल्या 8-10 जणांना, पण एक जनरल स्टडीज जनरल आहेत. सो त्या 600 पैकी किती जाताल तुम्ही ह्याला एक लिमिट आहे. पण ह्या व्याकरण पेपरचा जो आहे आणि हा लेखी पेपर जो आहे, ह्या दोघांना लिमिट नाही आहे जनरल क्राऊडला. कुणाचा डायरेक्ट इथे एखाद्या पेपरला 50 पण राहतोय, म्हणजे व्याकरणला त्यातल्या त्यात, किंवा लेखीला 40 पण राहतोय, आणि कुणी डायरेक्ट ग्रामरला इकडे 85 जातोय, लेखीला 75 पण जातोय. ठीक आहे. सो हे इथे खूप ठरतं. म्हणून बोललं क्लास 1 की क्लास 2, काय चांगली रँक, किती चांगली रँक, सगळं ह्या 2 पेपरवर आहे. इथे तुमचं मिनिमम डॅमेज कंट्रोल आहे, हे तुमचा ट्रेजर हंट आहे खरा. सो आपण त्याच्याबद्दल पण बोलू सेशनमध्ये पुढे. आणि शेवटचा मुद्दा थोडंसं कुठेतरी म्हणजे प्रॅक्टिकली पॉईंट टू द पॉईंट आपण बोललोच अभ्यासाचं, पण काहीतरी फिलॉसॉफिकल बाबा मास्तर सांगा बाबा. सगळेच लोक ज्ञान पाजवतात यूट्यूब लेवून. तर 450 जायला काय लागतं? अभ्यास लागतो. हे बरोबर आहे, अभ्यास पण लागतो
म्हणजे स्मार्ट वर्क, हार्ड वर्क, त्याच्या असतं ना तुमचं पलीकडे लॉजिक्स, तुक्के, नशीब. हां, अभ्यास पण लागतो, नशीब, लॉजिक पण लागतं, फक्त अभ्यास लागतो. हे मोस्ट ॲक्युरेट आन्सर आहे. फक्त अभ्यास जर केला ना इथून पुढे 45 दिवस, तर हे बाकीचं सगळं जे आहे ना ह्या पनमध्ये, नशीब, लॉजिक, तुक्का, जे काय तुम्हाला बोलायचं आहे, ते लॉ ऑफ अट्रॅक्शन, सगळं द सिक्रेट, जे काय तुमचं असं सगळं आशीर्वाद, कोणाचं तुम्ही पार म्हणजे अंगारा घेऊन आले असले, पाणी पिऊन आले असले, ते सगळं ठीक आहे. फक्त अभ्यास जर केला तरच ते कुठेतरी पहिल्या पानावरती नाव दिसतं, खाली पान पण उचकायला लागत नाही. लईतले थोडंसं खालचं निम्म पान, म्हणजे पहिल्या पानावरच्या 9 रँक आणि खालच्या 4 तरी 13 रँक एका फोनमध्ये दिसतात. व्हर्टिकल फोन असेल तर 2 पानं दिसतात. म्हणजे 2 पानात 18 रँकमध्ये आपलं नाव असावं, म्हणजे खाली स्क्रोल नाही करायला हवं, किंवा फाइंड सर्च फॉर 1 रिझल्ट फाउंड असं पण नको यावं. ठीक आहे. सो ह्याच्यापर्यंत राहायचं असेल तर फक्त अभ्यास करायला लागतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही फक्त अभ्यास न करता बाकीच्या पण गोष्टी करत आहात तर फक्त अभ्यास करणारे इतके मार्क तुम्हाला येणार नाहीत. हे पण तेवढीच काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ओके. आणि मग शेवटी रडत बसायला लागेल, ज्याची की तुम्हाला, मला नाही वाटत, काही आवश्यकता आहे. आणि बाकी मग थोडंसं इमोशनली बोलूयाच आपण. शेवटी ज्ञान शेवटी वाटप करायलाच लागेल आपल्याला. ठीक आहे. कारण की फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, डेंजर डेंजर, भीती भीती बोललं तर तुम्ही पण विनाकारण पॅनिक होऊन जाताल. सो ते पण आपल्याला करायचं नाही आहे. सो येस, आपण आता सेशनला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मुद्दा तोच आहे जो मी बोललो, की असं काही नेसेसरी नाही आहे की तुम्ही इथून पुढचा 45 दिवसातला प्रत्येकच टॉपिक, म्हणजे काय प्रत्येकच दिवस असं खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्म करायला पाहिजे, किंवा नाही सर आज अभ्यासच नाही झाला, सर आज पूर्ण दिवस वेस्ट गेला म्हणजे मग माझं संपलं की काय, सगळं सेल संपले काय, असं काही नाही आहे. मार्चचे 18 दिवस आहेत. मी अजून पण बोलतोय, खूप जणांचं काय काय राहिलेलं असेल, आणि काहींचं मी म्हणतोय काहींची सुरुवातच ही असेल की नाही रिझल्ट लागल्यावरती बघू एखाद्या सब्जेक्टचं, एखाद्या बॅचचं, अजून हातच नाही लावलाय, असू द्यात, स्टील तुम्ही मेन्समध्ये मार्क आणू शकता. कधी? ह्या उरलेल्या 18 दिवसांमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी जेवढा वेळ द्यायचा तेवढा द्या. म्हणजे काय, तुमचं जर समजा GS4चं मागं राहिले सायन्स टेप, तर आपल्या आदित्य सरांची बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. इकॉनॉमी जर मागं राहिला असेल तर तुम्हाला ज्या काय बॅचेस लावायच्या, जो काय अभ्यास करायचा तो आधी करून घ्या. ओके. ठीक आहे. जर तुमचं GS4 झालंय पण तुम्ही म्हणता की नाही सर मी त्याच भूगोलच मागं ठेवले, तर जे मागं ठेवले का भावा किंवा तायडे, ते आधी कर. का? कारण की 1 एप्रिलमध्ये जेव्हा एप्रिलची ही सुरू होईल, 25 दिवस, शेवटचा महिना, तेव्हा जर काही राहिलेलंच असेल का पूर्ण, तर त्याची भीती खूप आहे. रॅदर दॅन आत्ता त्याला वेळ देणं, आठवडा किंवा 10 दिवस पण, आणि मग पूर्णपणे गुंडाळून घेऊन हा चला आता सगळं कव्हर झालं, आता हे रिवाईज करायचं, किंवा जे काय मी म्हणतो PYQ रिव्हिजन आपले मॉडेल तुम्हाला करायचे असतील तर. सो ते करण्यासाठी ना जे जे उरले ते करून घ्या. हां, आता हे करायचं कसं हे प्रत्येकाचं वेगळं ठरेल. म्हणजे काय, एखादं म्हणेल नाही सर माझे 2 GS राहिले, सर मी GS4ला पण हात नव्हता लावला आणि GS2 पण मागे, मग त्याला मात्र हे स्वतःच्या लेवलला करायला गेलं तर झेपणार नाही आहे. प्रामाणिक सल्ला असेल की कुठेतरी चांगलं छानपैकी नोट्स बेस मॉड्यूल किंवा एखाद्या मास्टरचं पुस्तक आणि त्याची बॅच वगैरे असेल तर तेवढं मिनिमम करून घ्यावं. 1.5x 2x या स्पीडवर करून घ्यावं. बिनधास्त सांगतो, जे माझं नाही आहे ते पण करून घ्या. असं नाही माझंच म्हणून तेच विकत घ्या फक्त. पण थोडंफार जरी राहिलं असेल तर ते बघू एप्रिलमध्ये जाऊन, आता रिव्हिजनला घेऊ बाकीचं, असं करू नका. नंतर ते कधीच बघितलं जात नाही आणि मग बघायचा कार्यक्रम पण होत नाही. सो आत्ता बघण्याचा कार्यक्रम करा, त्या टॉपिकचा डॅमेज कंट्रोल करून घ्या, नंतर मग जे काय करायचं ते करता येईल. ठीक आहे. आणि एप्रिल मात्र पूर्णपणे ट्रेजर हंट. म्हणजे काय, एप्रिल पूर्णपणे तुमच्या रिव्हिजनसाठी आहे. PYQ सोडवणे, रिव्हिजन करणे. नसेल PYQ सोडवले तर आपली PYQची बॅच असणार आहे, ऑफलाईन मस्तपैकी रिव्हिजन करणार आहे आपण. आणि नवीन काही करू नका एप्रिलला. आणि जर मी म्हणतोय की ह्या महिन्यात डॅमेज कंट्रोल नाही झालं तुमचं सगळं, आणि पुढच्या महिन्यात तुम्ही कुणाच्या बॅचेस वगैरे काय केल्या, तर त्या बॅचेस तुमच्या आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाला पॅरलल असाव्यात, व्हॅल्यू ॲडिशन असाव्यात, सपोर्ट करणाऱ्या असाव्यात. म्हणजे तुम्ही XYZ अप्रोचने XYZ पुस्तक ठेवून एक अभ्यास केलाय आणि अचानक तुम्ही दुसऱ्याच मास्टरच्या दुसऱ्याच अप्रोचवाली बॅच लावताय, तुम्हाला मार्क नाही येणार आहेत त्या टॉपिकला. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ मग. सो स्वतःच्या प्रिपरेशनसोबत मेसअप करून नका घेऊ विनाकारण दुसऱ्या कोणत्या मास्टरमुळं. ठीक आहे. तुम्ही तुमचं केलं असेल आणि माझं पण काही खटकत असेल तर माझं पण काही करायची गरज नाही, किंवा एखादं म्हणजे माझा सल्ला ऐकायची पण गरज नाही. माझे सगळे सल्ले मोलाचे नसतात. ठीक आहे ना. काही सल्ले माझे बोलायचे पण असतात. सो इट्स ओके. तर आता मी जसं म्हटलं की 45 दिवसात 450+ मार्क, म्हणजे पेपरचे 2 दिवस पकडून, पण ते तरी इव्हेंच्युअली आपण एप्रिलमध्ये बोलूच की शेवटचे 3 दिवस कसे प्लॅन करायचे वगैरे. आणि म्हणूनच 3 दिवसाच्या राऊंडचे टेस्ट सिरीज वगैरे करायच्या मार्केटला ज्या अवेलेबल असतील त्या. सो दिवसाला 10 मार्क. ठीक आहे, हे झालं बाबा नशिबाने.
पण तुम्ही दररोज मी म्हणतोय की अराउंड 50+ मार्क पुढच्या पानावरती नेऊन आपण याच्याबद्दल प्रॅक्टिकली बोलू की जर तुम्ही मी म्हणतोय की फर्स्ट मेन्सवाले आहात तर तुम्हाला भीती वाटू शकते. तुम्हाला असं वाटेल की नाही सर हे कसं काय तुम्ही म्हणताय दिवसाला 50 आणि 100 आणि 80 मार्क, माझ्याच्याने तर एक पान पण उचकून होत नाही, वाचून होत नाही. कारण की भावा तू इफेक्टिव्हली स्टडी नाही करत आहे. तायडे तू इफेक्टिव्हली स्टडी नाही करत आहे ग. ठीक आहे, इफेक्टिव्ह स्टडी काय असतो जे मी पुढच्या पानावरती बोललो होतो तुम्हाला मागाशी की समजा तुझा अभ्यास होत नाही बाबा, तू काय करतोय तुझ्या नोट्स घेतल्या ते समोर ठेवलं ते वाचतोय, किंवा नाही तुला नोट्स घेतल्या ते तू नाही वाचले, तू काहीतरी एक पुस्तक आहे ते समोर ठेवले आणि वाचतोय. हे वाचत असताना तू हा हिशोब नाही लावत की मी खरंच दिवसभर जर बसलोय 8 तास जर मी बेंचवर बसले खुर्चीत बसले त्या 8 तासात मी किती मार्क्स वाचले ते. हा हिशोब जो लावून वाचणार आहे इथून पुढं त्याला मॅटरच नाही करायचं तो फर्स्ट मेन्सवाला आहे की रिपीटेडवाला. का मी हे असं बोलतोय, कारण की तुम्हाला जे टार्गेट आहे का बाळांनो 45 दिवसांचं व्हॉटेवर जे काही आता हळूहळू इव्हेंच्युअली कमी होत जातील म्हणजे दिवस, तर त्या दिवसाच्या टार्गेटला मोजण्याचं माप काय असेल तर ते मार्क्स आहे, ना की किती वेळा अभ्यासात बसलो, किती वेळ लायब्ररीत बसलो, किती पानं वाचली, कुणाची बॅच केली, हे नाही आहे त्याला माप. दिवस जेवढे तुमचे संपत चालणार आहेत ना म्हणजे जवळजवळ जाणार आहे किती मार्क दिवसामागं तुम्ही काढताय ह्याच्यातनं तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. एखादा पोरगा जर एका दिवसाला आपले ते ओमकार कदम सरांचं उदाहरण मी कायम सांगतो, GS3ला त्यांना 118 मार्क आहेत. ते बोलले सर सकाळी GS3च्या पेपरची सकाळी 5ला मी उठून वाचायला बसलो होतो नोट्स आपल्या म्हणजे माझ्या बॅचच्या होत्या त्या. ठीक आहे, तर 8:30 पर्यंत माझा अख्खा 120-125 मार्कांचा जो काही नोट्स बेस HRD असतो, काही काही टॉपिक नोट्समध्ये नाहीच होतो ऑब्व्हियसली, तर तो 125-30 मार्कचा सगळा रिवाईज झाला. मग का नाही त्यांना सकाळी 10ला पेपरला बसल्यावरती सगळं आठवून त्यांना 118 मार्क पडावे. सो ते तर तिथपर्यंत सांगतोय मी. 3 तासात माणूस रिवाईज करायला आहे अख्खा HRD, तुम्हाला 3 दिवसातच करायचे, दिवसाला 50-50 मार्क आता. सो सांगण्याचा मुद्दा काय, किती पानं वाचले, कुणाची बॅच केली, किती पैसे भरले, किती तास लायब्ररीत बसलो, कोणासोबत ग्रुप डिस्कशन करतोय, हे मॅटरच नाही करत आहे. मी एका दिवसात किती मार्क्स कव्हर करतोय. मग तुला कसे करायचे, तुला व्होकॅब्युलरी वाचायचे तुझे 5 मार्क होतील. तुला मराठीच्या पूर्ण वन डे जे काय आपलं नोट्स बेस रिव्हिजन बॅच आहे त्याचं बुकलेट भेटलं, तुझी बॅच झालेली समजा, तर ते तू केलंय तर तुझे डायरेक्ट तिथं ऑलमोस्ट 28 वगैरे 30 म्हणजे ऑलमोस्ट 32 पर्यंत मार्क फिक्स आहेत. आणि ती बुकलेट होती 3 तासात वाचून, तेवढं मी तुम्हाला कॉन्फिडन्स दिला आहे त्या बॅचमधनं. जे काही तुमचं हॉटेल स्वतःचं ठरलं असेल, माझीच बॅच करा असं मी म्हणत नाही. तुम्ही GS3 घेतलाय नाही सर आज शिक्षण वाचायला बसलो होतं पूर्ण वेळ, एका दिवसात शिक्षण वाचला, भावात 40 मार्क झाले तुझे. जे GS3तले 40, GS2तलं जर तू टॉपिक वाईज वाचला असेल CPTB बॅचमध्ये आपण बोलले तसं, तर तिकडचे पण 10 मार्क झाले. 50 मार्क एका दिवसात वाचले ना, काय टेन्शन घ्यायचं प्रॉब्लेम नाही. 50 मार्क मिनिमम वाचा म्हणतोय मी. हा परत एकदा मी बोलतोय, कोणाला जर हे टार्गेट मिनिमम वाटत असेल काय सर चेष्टा करते 50 मार्क असतात कमी 100 मार्क वाचते दिवसाला, हॅट्स ऑफ. ते समीर चौगुले करतो ना, सॅल्यूट आहे आपलं. ठीक आहे, सो ते करा. त्या मार्क्सच्या टार्गेटशिवाय काहीच होत नाही, काहीच होत नाही, ट्रस्ट मी. नाहीतर असं वाटतं दिवसाच्या शेवटी यार मी फक्त नोट्स वाचल्या, फक्त पुस्तक वाटलं, माझे किती मार्क झाले, मला पेपरचं कॉन्फिडन्सच येत नाही. आणि हे जर होत नसेल, हे नोट्स वाचण्याचा की जे काय पुस्तकं वाचण्याचा बॅच करण्याचा नसेल तुमचा टेम्पो बसत, तर गपचूप जे पुढच्या पानावर बोलले ते RTP रिव्हिजन थ्रू PYQ म्हणजे काय, 2020चा GS2चा पेपर घेऊन बसलो मी सकाळी, लायब्ररी डेस्कला गेलो, ॲन्सर की त्या पेपरच्या मागाचे तुम्ही स्वतः दिलेला असेल पेपर तर तुम्ही तिथे उत्तर टिक केलेलीच असणार आहे. फर्स्ट मेन्स असेल तर नसतील बाबा टिक केलेली. पेपर घेऊन बसले, GS2चा पेपर आहे, कोर पॉलिटीचं पुस्तक घेतले, पंचायत राजचं पुस्तक घेतले, पॉलिटी पार्ट 2चं जे काही अकॅडमीचं तुम्ही पुस्तक घेतले ते समोर ठेवले. एकीकडे पेपर आहे, हातात पेन आहे, एका पानावर एक प्रिंटचं पेपर पाहिजे, त्याच्यावरती लिहायचं आहे आता आपल्याला काही काही. ठीक आहे, एकीकडे पेपर ओपन केलाय, समोर सगळे पुस्तक आहेत. दिसला मला पहिला प्रश्न, केंद्रशासित प्रदेशावरती प्रश्न आला, तो प्रश्न मी सोडवला, त्याचं उत्तर चेक केलं. कोर पॉलिटी उचकलं मी, केंद्रशासित प्रदेश टॉपिक उचकला, वाचला सगळा. काही कामाचं वाटलं, मिसिंग वाटते, विसरल्यासारखं वाटते, त्याच पेपरवरती लिहून घेतलं. भले तू त्या पेपर नंतर नको वाचू बाबा, पण तिथे तू ते नोट डाऊन करतोय ना, त्या रिअल टाईममध्ये तू 20 मिनिटं देशील, 15 मिनिटं देशील त्या केंद्रशासित प्रदेशाला थरोली रीड करून काहीतरी खरडण्यात, सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालं ते, तुला आठवणारच पेपरला. हां, कधी जर तुला डायरेक्ट वाचून आठवत असेल तर तुझी मर्जी, पण तुला तशी भीती वाटते नाही सर नुसताच वेळ चाललाय काय होईनाच आहे, तर ट्रस्ट मी 150 प्रश्नांच्या एका पेपरमध्ये जर तुम्ही दिवसाला 8 तास लायब्ररीत बसते ना, सकाळची 4 तास सिटिंग आणि संध्याकाळी 4 तास, तुमचा दिवसाला एक GS रिवाईज होते. आय बेट दिवसाला एक GS रिवाईज होते. मी 50 मार्क सांगू राहिलो, 150 मार्क रिवाईज होते दिवसाला. आणि ह्याच्यापेक्षा बेस्ट वे काहीच नाही आहे, आणि तोच आपण आपल्या बॅचमध्ये करून घेणार आहे. दररोज एक पेपर, 4-4 दिवसांची बॅच, GS4ची आणि GS2ची तर आपली ऑफलाईन होऊन जाईल.
GS3ची 1ची आता काय ट्रेनिंग पाहता 2 एप्रिलला माझी ऑफलाईन नाही बसायची मोस्टली, ऑनलाईन ती मी घेईल नंतर टेलिग्रामला, डोंट वरी. दिवसाला एक पेपर, ठीक आहे, मी डिस्कशन करून घेते. सो आपलं ते 5 तासात संपून पण जाईल. तुमच्या क्लासच्या जे काही तुमच्या नोट्स असतील, जे काही पुस्तकं तुम्ही वापरता सगळी घेऊन या माझ्या क्लासला, बसा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पेपर स्क्रीनवरती माझ्याकडे माझ्या नोट्स आहेतच, तुम्ही बसा तुमचे पुस्तकं नोट्स घेऊन, त्या पेपरमध्ये आपण वर्कआउट करणार आहे. आणि मी परत बोलतोय, सर परत पेपर वाचून होईल का, तुम्ही असं कसं काय सांगता, मी काय पेपरच वाचू का रिव्हिजनला? हो बाबा, एकदा ते भरले ना सगळी पानं 4-4 पेपरची, तर मजा बघ फक्त ते पेपर तू रिव्हिजन करताना कशी मजा येते. का मी बोलतोय, का टार्गेट बेस कर. मी काय म्हणतोय, दिवसाला 30 मार्क करायचे आहेत ना, नाहीच होत आहेत ना, का नाही होते? कारण तुला कळत नाही कुठनं फेज मार्क करायचे. सो एक पेपर समोर घेतला, 150 प्रश्न आहेत, पूर्ण GSचा पेपर येतो, पूर्ण GS रिवाईज झालं माझं. तुला जर लोक प्रशासनावर प्रश्न येतोय, तुला जर काय म्हणते ग्युलिक विचारतात ते, किंवा तुझा काय म्हणते हार्बर्ट सिमन विचारतात ते, तुझा एडवर्ड कोक विचारतात ते, एक थिंकर तुला पेपरमध्ये दिसतो, तू 15 थिंकर वाच ना पुस्तक उचकून तुझं, त्या क्वेश्चन तू ते वाचतो. पण तू फक्त पुस्तक समोर घ्यायला बसली ना किंवा बसला ना तर तू नाही वाचत. माझ्यामध्ये बऱ्यापैकी टाईम मी दिलाय त्या गोष्टीवरती. आणि अर्थात काहींना वाटेल मास्तरची बॅच विकायला मास्तरने कन्व्हिन्स केलं, ओके, ऑल द बेस्ट, नका करू. पण ज्यांच्याकडनं नसल असं होत, अभ्यासाला सोपं करून घ्यायला शिका मित्रांनो, ठीक आहे. शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आता खरं फेल व्हायला लागला असेल, 45 दिवसात. पैसे नाही मॅटर करत आता, ट्रस्ट मी, वेळ पण नाही मॅटर करत. त्या वेळेमागं, त्या पैशामागं तुमचे मार्क किती वाटतात ते पहा. आणि अर्थात पैसे घालवायची गरज पण नाही जर तुम्ही फुल्ली प्रिपेअर आहात, आपलं आधीपासून सगळं ऐकत असाल. मुळात CPTPS बॅच जर थरोली फॉलो केली असाल तर तुमचं सगळं तयार पाहिजे आता. पण जर पॅनिकनेस होत असेल तर आहे. आणि व्याकरण पेपरचा सपोर्ट द्या. मी सांगतोय 1000 वेळेस, पुढे पानावर लिहिलंय पण मी, भाषा पेपर आणि व्याकरण पेपर शिवाय क्लास 1 होणार नाही, नाही होणार. वाईट वाटलं लगेच चॅनल अनसबस्क्राईब केला, 4-5 शिव्या दिल्या, शाप दिला, टेलिग्राम पण अनसबस्क्राईब केला तरी चालेल, पण म्हणून मार्क येणार नाहीत. ते केला अभ्यास तरच मार्क येतील. अर्थात माझीच बॅच करावी असं पण काही नाही, परत एकदा सांगतोय. पण मला माहिती आहे की आपण त्या सोप्या केल्यात गोष्टी. लेखी पेपर तर आपला ऑफलाईनच झाला, 2 टेस्ट पेपर पण झाले, ते तर दुनियाचं सोपं झाले. ग्रामरचे पण आपण 27 किती 29 काहीतरी 27 मला आठवतं, 27 पेपर आपण डिस्कशन घेतले. ते कसे त्याच्या पलीकडे तुमचा टाईम मॅनेजमेंट होत नाही आणि तुम्हाला टॉपिक्स कळत नाही ते मीच पाहतो. 150 पोरांना त्याचा फायदा झालेला आहे ऑलरेडी. सो टेस्ट सिरीजबद्दल तोच मुद्दा मी बोलेल की फर्स्ट मेन्सवाल्यांना भीती वाटते टेस्ट सिरीजची. का? कारण की त्यांना वाटतं मला टेस्ट सिरीजला कमी मार्क येतील आणि मग मी घाबरेल आली, मग मला काय फायदा होईल. पण मुळात तोच मेन मुद्दा आहे. मी कायम बोलतो की पेपरला चुकण्यापेक्षा टेस्ट सिरीजला चुका ना, म्हणजे कळलं तरी की बाबा काय चुकतंय, मग ते उरलेल्या वेळेत वाचता तरी येईल, ठीक आहे. आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज नका घेऊ, म्हणजे बऱ्याचशा क्लासच्या फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड वगैरे होऊन गेले ते. आता ते घेण्यापेक्षा जो काही त्यांचा थर्ड राऊंड किंवा काही जणांनी फोर्थ राऊंड वगैरे काढला किंवा काही जणांनी फर्स्ट राऊंडच आता जर काढला, म्हणजे गरकल सर टेस्ट सिरीज करणार होते आय थिंक, बट आय डोंट नो सध्या ते, म्हणजे मी आमचं बोलणं नाही झालं. ते जर 1 राऊंड करणार असतील तर ते कळवतील, बट नसेल तर मग त्यांच्या नाही व्हायच्या. बट जे काही मार्केटला असतील त्या 3 दिवसांचा 1 राऊंड जो असतो कराचं, मी सांगेल कराचं, हे काय 15-1 एप्रिलच्या आतमध्ये जर असेल तो तर करा. पार 10-15 एप्रिलच्या पुढं असेल तर नका करू, तो मग काय फायदा नाही त्याचा, मग घाबरताल तुम्ही. बट शेवटचं वेळ खूप महत्त्वाची की टेस्ट सिरीज का करायची. जसं व्हिडिओत बोललं की का काय हा व्हिडिओत आपण बोलतोय, तर मी काय हलक्यात घेतलंय का ते शोधण्यासाठी टेस्ट सिरीज करायची. म्हणजे GS2च्या टेस्ट सिरीजला गेलोय मास्तरच्या, 1 सेकंद, सॉरी, तर GS2च्या टेस्ट सिरीजला गेलोय मास्तरच्या, मार्क नाही आले ठीक आहे, पण 75चेच 9 प्रश्न चुकतात. कोर पॉलिटीलाच 15 चुकतात 35 पैकी. याचा अर्थ पॉलिटी पार्ट 2 झालाय बॅच करून मास्तरची, लय मार्क पडतात ते, त्याच्याच पुस्तकातनं प्रश्न येतात, ठीक आहे. पण कोर पॉलिटी 75 सुटत नाही, त्याचा अर्थ ते ग्रँटेड घेतले, मागं राहिले. तिथे जाऊन 26, 27, 27 एप्रिलला GS2ला लागू शकते आपली वाट, ती नाही लागावी म्हणून टेस्ट सिरीज. मग कळालं, मग ते उचकलं, मग रिवाईज केलं. मग टेस्ट सिरीजच्या क्वेश्चन तू काय करतोय, तू रिव्हिजन करतोय. चुकलंय तर रिव्हिजन कर, बरोबर आले तर कोण नाही बघ टेस्ट सिरीजचे पेपर, मला घ्या ना विचारून. तुम्हाला वाटतं अरे आले मार्क दे सोडून काय बघायचंय. सो तसं एक तर टेस्ट सिरीजच्या चुकणाऱ्या प्रश्न थ्रू करा रिव्हिजन, किंवा मग PYQ समोर ठेवून 1 ते 150 त्याच्या थ्रू रिव्हिजन करा. कसंही करा. जर पॅनिक असाल तर पेपर थ्रू रिव्हिजन इज द बेस्ट सोल्युशन. जर तुम्ही घाबरलाय, पॅनिक असाल, चिडचिड होत असेल, अभ्यास नसेल होत, पेपर थ्रू रिव्हिजन थ्रू PYQ RTP दॅट इज द ओनली सोल्युशन. नाहीतर तुमचा फक्त दिवस निघून जाईल, अभ्यास काही होत नाही. जर पेपर थ्रू केलं, दिवसाला 1 GS रिवाईज होते. चॉईस इज युअर्स. आणि हे वरती असं मुद्दाम लिहिलं तर मी आता टेस्ट सिरीजची वेळ नाही राहिली. सिरीज ना म्हणजे कंटिन्यू 1, 2, 3 सिरीज, एक 1 स्टॉप हिट असेल, 1 राऊंड जरी केला सफिशियंट आहे. ऑफलाईन करा, पुण्याच्या बाहेर असताल तर ठीक आहे, काय ऑप्शन नाही तुमच्याकडं.
रिअल टाईममध्ये प्रामाणिकपणे पेपर सोडला तर फायदा होईलच. आता हे काय नाही, हे कॅज्युअलीच लिहिलं. पुन्हा एकदा आपण जे काही आपलं प्रायोरिटी चार्ट दुनियाभर आपण त्या आयुष्यभर करत आलोय. आता काय ते ज्ञान सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. पण प्रायोरिटी आता मे बी शिफ्ट पण करू शकतात काही जण, म्हणून मी ते उलटं पालटं लिहिलं इथे की भरपूर जणांचा क्राऊडचा असा इश्यू जाणवतो की सध्या GS पर मागं ठेवले खूप जणांनी. काही नाही, देसले सरांच्या पुस्तकातनं कोर गोष्टी पूर्ण होतात. YCMमधनं काही गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला, आणि इकॉनॉमिक्स सर्वे करायचा 23ला खूप आलता. आपल्या RTP मॉड्यूल जे असेल GS 4चं इकॉनॉमीचं मी घेईल. सायन्स टेक्स आदित्य सरांनी घेतले ऑलरेडी तिकडे, ठीक आहे, दुसऱ्या अकॅडमीला. तर त्याचं मला नाव घ्यायचं नाही आहे, ठीक आहे, तिकडे जाऊन घ्या, ठीक आहे. स्टेप अप अकॅडमीला घेतले की गिरकल सरांनी. सो त्यांची ऑफलाईन बॅच चालू पण आहे, ऑनलाईन ती त्यांच्या ॲपवरती अवेलेबल असेल. सो ते तिकडे जॉईन करून घेऊ शकता इफ यू वॉन्ट. सायन्स टेक्स जर तुमचा माग असेल तर. इकॉनॉमीबद्दल आपण गोष्टी करूया. त्याच्यामध्ये PYQ डिस्कस करताना देसले सरांचं असेल किंवा कोळंबे सरांचं जे काय तुमचं पुस्तक किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या नोट्स वापरताय त्या आपण रिवाईज करून घेऊ. इकॉनॉमिक्स सर्वे ऑब्व्हियसली ओरिजिनल घेणार आपण. जे काही 4 टॉपिक आहेत, कृषी, उद्योग, सहकार आणि पायाभूत सुविधा, त्या 4 टॉपिकला आपण इन डेप्थ पाहणार. आणि YCM मधले जे थिंकर्स ओरिएंटेड टॉपिक्स आहेत, मायक्रो इकॉनॉमिक्सचे, मुद्रा, त्याच्यानंतर काय म्हणता की इंटरनॅशनल ट्रेडच्या थोड्याफार थिअरीज आहेत वगैरे, तर त्या तिकडनं YCM मधनं आपण करून घेऊ त्या रिव्हिजन थ्रू सगळ्या गोष्टी. म्हणजे सांगायचं मुद्दा काय की भरपूर क्राऊडचा हा मागं राहिला, म्हणून मुद्दा मी आधी लिहिला की डॅमेज कंट्रोल करायचा असेल तर GS 4 आधी उरकून घ्या बाबा, मागे ठेवू नका, कोणत्या GSला हलक्यात घेऊ नका. नाही येत मार्क मला पण माहिती आहे. अचानक ह्या वर्षी GS 4 सोपा आला आणि GS 3 अवघड आला, मग काय करताल. सो करून जा, पूर्ण सोडून देऊ नका. मग GS 2 मध्ये पण पॉलिटी पार्ट 2 जे आता काय नाही, प्रिलिमचा निकाल आला बघू बाबा, पास झालो तर करू. तर पॉलिटी पार्ट 2 मागे ठेवतात खूप लोक, तो पण करून घ्या. त्यासाठी कायद्याची 1 डे रिव्हिजन बॅच मी घेतोय ह्या रविवारी 16 मार्चला. 300 रुपये फी ठेवली फक्त. तिथनं काही तुम्हाला वगैरे विनाकारण पैसे वगैरे नाही, उद्योग नाही करायचा आहे. एका दिवसात कायदे तुमचे डन होतील. तिकडे येऊन जा, पूर्ण नोट्स वगैरे तुम्हाला भेटतील, ज्या ॲज इट इज वाचून तुम्हाला पार GS 1च्या पेपरवरून आल्यावरती ब्रेकमध्ये जर तुम्ही वाचला का 27 एप्रिलला, तरी तुम्हाला 30 पैकी 30 मार्क, म्हणजे 5 मार्क GS 3च्या ग्राहक हक्काचे, 25ला 25 मार्क पडतील ह्याची मला गॅरंटी पूर्ण वेळ. सो त्या नोट्स थ्रू तुमच्या GS 2चे कायदे पूर्ण होऊन जातील. 30 मार्कचा 25 मार्कचा ऑलमोस्ट चंक होतोय पूर्ण. सो डोंट वरी, ते बॅच करू शकता तुम्ही रविवारी. ओके, ऑफलाईन 1 डे असेल तर या, सोमवारी मंगळवारी ऑनलाईन अवेलेबल होईलच आहे आपला, डोंट नो वरी. असं काय नाही की फक्त पुण्यातलेच पोरांसाठी घेतोय. पण कोर पॉलिटी पंचेचाळीस माग असेल तर वाचून घ्या. GS 3 ऑलमोस्ट आता सर्वांचा झालेला असतो, म्हणजे जे मेन्सला आहेत 90% पोरं, म्हणजे 95-99% पोरं GS 3चा आधी करतात प्रिलिम झाल्या. सो तुम्ही आयदर कोणती तरी बॅच मार्केटमधली केली असेल किंवा तुम्ही रिपीटेड मेन्सवाले असाल तर तुमच्या नोट्स तयार असतील. HRDचं प्रिपरेशन कोणी शेवटला ठेवत नाही, सो त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही आहे. हे सर्वजण प्रिलिम झाल्या करून घेतात. आणि मुळात हा स्कीम्स ओरिएंटेड टॉपिक आहे, तो सर्वच पेपरला उपयोगी असतो. सो आपण त्याचा अभ्यास करतो, हे मला पण माहिती, तुम्हाला पण माहिती आहे. बट हे कुठेतरी मागं राहिलं असेल कोणाचं तर करून घ्या. आणि GS 1 मुद्दा मी शेवटी लिहिलं, हे अँगलने पण लिहिलं की इथून पुढे अभ्यास करताना कुठेतरी याच्यामध्ये इतिहास आहे आणि भूगोल आहे. सो हे जरी एप्रिलमध्ये करू असं ठेवलं असलं किंवा आधी करून ठेवलं असलं ना, आता एप्रिलमध्ये बघू तरी चालतं. कारण की इतिहास भूगोलच्या तुम्ही त्याच गोष्टी वाचलेल्या त्या 80% ज्या प्रिलिम्सला आहेत त्याच मेन्सला येतात. फक्त भूगोलाचे काही काही टॉपिक्स मात्र एक्स्ट्रा ॲड होतात, जे मानवी भूगोल, रिमोट सेन्सिंग वगैरे असेल गोष्टी, ते तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राचं करायला लागतं. बट बाकी 120 मार्कांपैकी मी बोललो ऑलमोस्ट 91 मार्क तुम्ही प्रिलिम्सला जे पुस्तकं वाचल्यात, ज्या नोट्स वाचल्यात त्याच. सो याचा भाऊ काय असंच करू नका. फक्त मेन्सच्या PYQ थ्रू, पुन्हा एकदा मी बोलतो, मेन्सच्या PYQचा टच देऊन ते रिवाईज करायचे, पण याचा भाऊ करू नका. 23ला भूगोल अवघड आलं तर मला पण माहिती आहे, पण म्हणून काय 24ला येईलच असं नाही. जागतिक भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, रिमोट सेन्सिंग हे क्वेश्चन जरा जास्त आलते. क्वेश्चनचं अमाऊंट व्हायर झालं. भारत महाराष्ट्राचे लाईन टू लाईन क्वेश्चन कमी आलते, जे की 22ला खूप आलते, म्हणून 126 पर्यंतचा टॉपर गेलता. सो प्रत्येक पेपरमध्ये कधीतरी असं असं होतं, तारे फिरतात. पण 23ला पोरांचे ॲव्हरेज मार्क कमीच आहेत ना, मग म्हणजे पोस्ट होल्डर लोकांचेच ॲव्हरेज, सर्वांचेच मार्क कमी आहेत ना. सो पेपर अवघड होता तर होता, सर्वांनाच कमी मार्क येतील, ठीक आहे ना. ते खाबेसारखं असं काय येतील सर्वांना मार्क, किंवा ते पांड्याने केलं ना त्या दिवशी त्याची ती आयकॉनिक पोच, ठीक आहे ना, येतील तर येतील, एवढं काय त्याच्यात, ठीक आहे. पण ते मिनिमम बेअर मिनिमम करा. आणि कृषी, इकडचं कृषी आणि GS 4 मधलं कृषी, ठीक आहे, तर ते मात्र करायचे. ते जर डॅमेज कंट्रोलच्या भाषेत असेल सध्या तर ते आता करून घ्या. झालं असेल तर इट्स ओके. GS 1 तुम्ही 1 एप्रिलपासून ठेवलं तरी चालते. GS 3 तुमचा झालेलाच असेल, तो पॅरलल रिवाईज करा. आणि GS 2 4 मात्र मागे असतो बऱ्याच जणांचा, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि म्हणून आपण ह्याच दोघांच्या RTP मॉड्यूल सुरुवातीला घेणार आहोत, रिव्हिजन थ्रू PYQ ह्याचंच. याच्यातलं कायदे तर आपण शिकवतोच आहे. सर्वे वगैरे YCM पण आपण जेव्हा वगैरे असतील तर सर्वेची पण 1 डे बॅच वगैरे झालं तर आपण ट्राय करणार आहे. सो डोंट वरी, ते आपण करून घेऊ. आणि मुद्दाम परत प्रत्येक पेजवर तेच, लेखी भाषा पेपरचं इकडून इंजेक्शन, ग्रामर पेपरचं इकडून इंजेक्शन, हे घ्यायचंच आहे. ह्या इंजेक्शनशिवाय म्हणजे हे तुमचे ते असतं ना BCG व्हॅक्सिन, DTP व्हॅक्सिन,
DPT काहीतरी मी विसरतोय नाव, तर ते DPTBC जे व्हॅक्सिन आहे तुमचं, हे घेतल्याशिवाय तुम्ही सुदृढ बालक होऊ शकत नाही. सो तुम्हाला सुदृढ बालक व्हायचं असेल तर हे 2 इंजेक्शन घ्यायला लागतील. तुम्हाला ते टोचतील, तुम्हाला आग होईल, तुम्हाला वाईट वाटेल, पण ह्या इंजेक्शनशिवाय तुम्ही बरे होणार नाही. तुमचा मेन्सचा स्कोअर सुद्धा अशक्त होईल ह्या इंजेक्शनशिवाय. पोलिओ होऊन जाईल तुमच्या स्कोअरला. ठीक आहे. सो हे 2 इंजेक्शन मध्ये घेत राहा. लेखी भाषेचं एकदाच घ्या. आपलं 700 रुपयाचं इंजेक्शन आहे, काय लय महाग नाही आहे. ठीक आहे. लेखी भाषा पेपरसाठी तुम्हाला चांगले मार्क पडतील तिकडनं. हां, व्याकरण पेपरचं PYQचं पण स्वस्त आहे आपलं इंजेक्शन. ठीक आहे. सध्या होळीमुळे मी 700 रुपयामध्ये ॲक्सेस देतोय आणि मराठी व्याकरणचं पण 300 रुपयामध्ये आहे बॅच आपली. एका दिवसात तुमचं ते सर्व होऊन जाईल. ठीक आहे. आणि मुद्दाम आजच्या सेशनमध्ये खरंच मी खूप बॅच बोलतोय. यस, मी बोलतोय, कारण की मला माहिती आहे की ते मी वन एंड सोल्युशन दिलेलं आहे. ज्यांनी कोणी ते सोल्युशन घेतले, इंजेक्शन घेतले, त्याला त्याचा आराम भेटणार आहे. ठीक आहे. मला त्याची गॅरंटी आहे. सो मी प्राऊडली ते सांगू शकतो तुम्हाला की यस, माझ्यावरती रिलाय राहून त्या गोष्टी करू शकता. कारण की का, वन्स अगेन शिकवता येतं म्हणून सांगतोय. नसेल शिकवता येतं तुम्हाला कळलं असतं इव्हेंच्युअली, तुम्ही व्हिडिओज नसता ऐकलं माझा. आणि आता कन्क्लूड करूया आपण. सेशन भरपूर झाला, अर्धा तास झाला असेल आय थिंक सेशन. सो ज्ञान वाटप, आता हे बोनस ज्ञान वाटप, गप्पा मारूयात, फक्त कामाच्या गोष्टी बोललोय आपण. आणि प्रत्येक GS मध्ये काय करायचं वगैरे काय हे आता पोरकटसारखं मी नाही सांगणार आहे. ते इव्हेंच्युअली खूप वेळा सांगून ठेवलं आहे. यूट्यूबला व्हिडिओ पडिक आहेत आपले. आणि CPTPS बॅच तर 50% ऑफला अवेलेबल आहे. अजून पण कोणाची ती सुरुवात असेल की सर PYQ बघितलेच नाही आहेत पार, किंवा पुस्तकातनं होल्ड नाही, ते कंट्रोल नाही, ते भावा ती CPTPS बॅच करून घे. 3 दिवसात तुझी पूर्ण वेळ बघून होईल, 1.5xला बघून टाक, कॉन्फिडन्स वाढेल याची गॅरंटी मला. ते काय फक्त 1600 रुपये काढण्यासाठी नाही 50% ऑफ टाकला. कर बाबा तेवढं तरी निदान, किंवा तुला ज्या GSची भीती तेवढं तरी करून घे. ओके. ते म्हणजे PYQ ओरिएंटेशन आहे. अभ्यास कसा करावा, कॉन्फिडन्स कसा वाढवा, मार्केटमधल्या कोणत्या पुस्तकांमधनं काय पूर्ण होतं, ते जे आता मी PYQ डिस्कशन मॉड्यूल घेईल, ते PYQ डिस्कशन म्हणून नाही मी प्रमोट करत आहे. रिव्हिजन थ्रू PYQ, त्याच्यातनं पुस्तकाच्या नोट्सच्या रिव्हिजन करायला मी प्रमोशन देतो. ओके. सो दोन्ही मॉड्यूल वेगळे आहेत. PYQ वरती होल्ड आणायचं असेल तर CPTPS बॅच करा. रिव्हिजनचा जर फायदा घ्यायचा असेल तर पुढच्या बॅचेस करा. ठीक आहे. सो काय करायचं इथून पुढं 450+ मार्क आणण्यासाठी? रीडिंग करायचे. कोणाचं डॅमेज कंट्रोल टॉपिकचं जे राहिलेत, मागे राहिलेत, किंवा अजून पण कॉन्फिडन्स नाही आहे, जे झालेत त्याची रिव्हिजन करायची. आणि पॅरलली कॉन्फिडन्स मेंटेन राहण्यासाठी, किंवा पॅनिकनेसमध्ये वेळच चाललाय, नुसताच बसून राहिल्या नोट्सकडे बघतोय, आता काय करून बाई ग, दिवस कसा गेला ग, कळलंच नाही ग, असं जर सुरू असेल, ठीक आहे, तर ते क्वेश्चन सॉल्विंग करा. मग ते टेस्ट सिरीज ह्याला तुम्ही जोडू शकता की क्वेश्चन सॉल्विंग टेस्ट सिरीजमधनं केलं, किंवा PYQ काहींच्या आता पाठ झाले असेल आपल्या बॅचच्या पोरांच्या CPTP बॅचच्या, तर त्यांनी झेरॉक्स सेंटरवरनं आणा क्लासेसच्या टेस्ट सिरीज वगैरे तशा सोडवा. पण ते जास्त इफेक्टिव्ह राहत नाही, मला हे माहिती आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला पण त्या माहितीत गोष्टी, पण बहात म्हणजे. आणि नसेलच काही घाबरगुंडी जोडलेली असेल तर PYQ थ्रू रिव्हिजन करायला घ्या. स्वतःचे स्वतः घ्या. नसेल घेत आहे तर मी घेणार आहे, डोंट वरी. सो व्हिजन मुद्दाम बोल्ड केलं आहे. आणि पॅनिक होत असेल तर क्वेश्चन पेपर थ्रू रिव्हर्स इंजिनिअरिंग, दॅट इज द ओनली ऑप्शन भावांनो. पुन्हा एकदा माझं मॉडेल विकण्यासाठी नाही सांगत आहे. इमॅजिन करा. आणि इमॅजिन कशाला करता मी म्हणतो, वर्कआउटच करा ना. 2-3 दिवसांनी करा वर्कआउट एकदा. एक सकाळी 150 मार्कांचा पेपर घेऊन बसा. 20, 21, 22, 23 पैकी कोणता तरी एक घ्यायचा. आधीचा नाही घ्यायचा, तो नाही तुमचे रिव्हिजन करून देणार. त्याच्यातले प्रश्न, सध्याचे प्रश्न वेगळे आहेत. कोणताही रँडम पेपर घ्यायचा, कोणत्याही GSचा, फक्त GS1 नको प्लीज. इतिहास वेगळं, भूगोल वेगळं, कृषी वेगळं ना. म्हणजे आता ट्राय करताना नको, नंतर अभ्यास करताना करा. कोणत्याही GS2चा एखादा पेपर घ्या, GS4चा घ्या, GS3चा घ्या. सकाळी 8ला लायब्ररीत जाऊन बसा. जो काय तुमचा टाईम असेल योग्य, 11च्या आधीचा, शुभ मुहूर्तातला, ठीक आहे ना, पहाटेच्या प्रभात काळातला असेल तुमचा, तो काय टाईम घ्या. तो 11ला असेल तुमचा, ऊन पडल्यावरती प्रभात सुरू होते तुमचे. पेपर घेऊन बसा. त्या विषयाची सगळी पुस्तकं, नोट्स, जे काही मटेरियल असेल ते घेऊन बसा. मोबाईल राहू द्या बाजूला, सर्च करायला एक्स्ट्राच्या एखाद्या गोष्टी नाही सापडल्या तर. आणि फक्त मला संध्याकाळी मेसेज करून सांगा की सकाळी 8-9ला जर तुम्ही तो पेपर थ्रू पुस्तक सुरू केले, संध्याकाळी 8-9 पर्यंत जर तुम्ही लायब्ररीत आहात, तर 150 मार्क रिवाईज झाले की नाही. किती वेळा पुस्तक उचकलं तुम्ही, सगळं टॉपिक उचललं ते मला सांगा. कारण की मानसिकता अशी असते ना भाऊ, की जर तुला बालक टॉपिकला प्रश्न आलाय, HRDचं तू पुस्तक रिवाईज करतोय, उचकतोय, तू फक्त बालक बघून नाही सांगत, तुला लगेच युवकमधलं सापडतं, तुला लगेच वृद्धमधलं सापडतं, तुला आठवतं, तू पुस्तक उचकतो. पण फक्त उचकून सोडून नको देऊ. सरांनी सांगितलं क्वेश्चन बघणे, मग पुस्तकं बघणे. मी पुस्तकं बघितले, मी क्वेश्चन बघितला, मी पानं पलटले, ठेवून दिले, असं नको करू. ते लिहून घे. का? सबकॉन्शियस माइंडला वर्कआउट होऊ दे. काहीतरी फॅक्च्युअल डेटा खरडते क्वेश्चन पेपरवरती. पुढच्या महिन्यात वाचशील कधी तो पेपर समोर घेऊन. जेव्हा परत हँग होईल ना 5-10 एप्रिलला, सर अभ्यासच होत नाही, परत एकदा क्वेश्चन पेपर समोर ठेव, त्याच्यावरती लिहिलेलं वाच. परत काही खटकलं, नाही आठवलं, परत पुस्तक उघड, वाच. दॅट इज द ओनली बेस्ट सोल्युशन. आणि ट्रस्ट मी, तुम्ही जेव्हा मेन्सच्या पेपरला जाताल, जरी तुम्ही आता नाही ना केलं किंवा केलं तरी, मेन्सच्या पेपरला बघा, मी चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्या सेंटरवरती
दर वर्गात 24 पोरं असतात ना, तर दर 24 पोरांमागं नाही तुम्हाला 10-15 पोरं हे करताना दिसले ना PYQची रिव्हिजन, म्हणजे PYQच्या प्रिंटमधून रिव्हिजन, तर नाव बदलून घेईल मी माझं. कारण की स्वतः पाहिलंय ते दर मेन्सला पोरं ते खूप खतरनाक पद्धतीने करून आलेले असतात. कारण की शेवटच्या स्टेजला ब्रेन म्हणजे पॅसिव्ह डेटा कन्झ्युम करत नाही, फक्त नोट्स, फक्त बॅचेस, फक्त पुस्तक, हे पॅसिव्ह वाटतं ब्रेनला, त्याच्यात एंगेजमेंट नाही राहत ब्रेनची. ते म्हणजे काय म्हणतात एक स्टॅग्नेशन येऊन जातं. पण ते क्वेश्चन पेपर इज द किक. प्रत्येक क्वेश्चन वेगळा, प्रत्येक क्वेश्चनच्या भोवतीचा डेटा वेगळा, त्याचा ॲप्रोच वेगळा, ती किक आहे. आणि प्रत्येक पुढची किक घ्यायला ब्रेन तयार असतो, त्याला शिफ्ट गिअर करायला आवडतं. मोनोटोनस पॅसिव्ह झोनमध्ये तो ब्रेन वर्क करत नाही 10 एप्रिल नंतर, आय बेट इट नाही करत. सो त्याच्यामुळं सांगतोय, घाबरवत नाही आहे, स्मार्ट वे सांगतोय. ते क्वेश्चन पेपर थ्रू गोष्टी एकदा ट्राय करून बघा, फक्त गिव्ह इट अ ट्राय आणि मला मेसेज करा, ठीक आहे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. आणि हेच भाषा पेपर आणि ग्रामर पेपर इग्नोर करू नका. हे आता अजून काय किती वेळा सांगणार मी, ठीक आहे, भरपूर वेळा सांगितलं मी. त्याच्याशिवाय खरंच क्लास अवघड राजांनो. मार्क पहा, मार्क लिस्ट पहा लोकांच्या, त्याच्याशिवाय पॉसिबल नाही. 600 मार्कांना वेळ द्यायचा आहे का? नक्की द्यायचं आहे, पण त्याच्या इक्विव्हॅलंट वेळ तुम्हाला ह्या 200 मार्कांना द्यायचं आहे. रिटर्न पेपरला आपल्या बॅचमध्ये पूर्ण ट्रस्ट ठेवू शकता, त्याच्यातून सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. आणि नाही जरी केला रिटर्न पेपर, मी म्हणतो 10 एप्रिल नंतर करा, पण करा. सर काय नाही, मागच्या वर्षी काही न करता गेलं तर 50 आलते, अबे येड्या, मग करून जा. 60 येतील, 65 येतील, ठीक आहे, ओके. तुम्ही म्हणताल मास्तर आज लय जॉली बोलतोय, कारण की भावा तू टेन्शन घेतलंय ना. टेन्शन नसेल घेतलं तर तू ओव्हर कॉन्फिडन्स पण घेतला असतील कदाचित. दोन्ही पण किल करायला आलो मी. आणि शेवटची स्लाईड आपली, 450 जायला काय लागतं? अभ्यास लागतो, ते सगळंच करतात आहे. अभ्यास पण लागतो, नशीब लागतं, तुक्के लागतात, लॉजिक लागतं, दिवस आपला लागतो, एखाद्या बाबाचा अंगारा, देवाचा अंगारा, देवाचं पाणी, ठीक आहे. काय लागतं? नाही, फक्त अभ्यास लागतो. जो फक्त अभ्यास करतो त्याचं बाकीचं आपोआप व्हॅल्युएशन होऊन जातं. डोंट वरी, फक्त अभ्यास करत राहा. तू क्लास 1 क्लास 2 जे काय तुझी ड्रीम पोस्ट आहे फिक्स आहे. आणि त्याच्या पलीकडे काय, तर हे थोडंसं काहीतरी एखादं मस्तपैकी लिहिलं आहे बाबा. चमच्याभर कॉन्फिडन्स असावा की मी करू शकतो, मी करणार आहे, मला करायचं आहे, हे असं वाटेवर. शेवटची मेसेज सर, शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न सर, चिमूटभर सेल्फ कंट्रोल. चिमूटभरच पाहिजे. सेल्फ कंट्रोल म्हणजे काय? नाही जायचं टेन्शनमध्ये लायब्ररीतून निघून रूमवर झोपायला, नाही जायचं मित्रांसोबत स्विमिंग पूलला फिरायला, नाही जायचे आमरस थाळी खायला, नाही जायचे मैत्रिणीच्या लग्नाला, मित्राच्या लग्नाला, एक्सच्या लग्नाला, एक्स बॉयफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंडला सांत्वन करायला, तिकडे पण नाही जायचं. नवरा असेल, बायको असेल, लग्न झालं असं नाही जायचं पोरांना भेटायला, नाही जायचं नवऱ्याला भेटायला, नाही जायचं बायकोला भेटायला, घरच्यांना पण सोडून द्यायचं महिनाभर. गुढीपाडवाला काही गरज नाही नवीन वर्ष सुरू करायची. तुमचं इथं नवीन अटेम्प्ट सुरू होणार आहे पुढच्या वर्षी, त्याचं काय करणार तुम्ही? सो सेल्फ कंट्रोल म्हणजे ते नाही म्हणायला शिका. चहाला नाही जायचं, रोज जायचं असं ना 4ला जायचं आणि 5ला येऊन बसायचं. 1 तास नका चहा पिऊ, पण 4 ते 5 मध्ये येऊन बसायचं. पुरं 5:30ला जातात ना, नाही भाई मी झाला माझा चहा, मला 4ला पिऊ वाटलं, मी पिऊन आलो, मी पिऊन आले बाई, तू जा. पाणीपुरी खाऊ वाटते ग, नको बाई तूच खा, मी पाणी पिते, खुश राहते, ठीक आहे. नाही करायचा लाड. दुपारी भेटू मेसला, मग जेवण झाल्यावर लस्सी पिऊ, नाही प्यायची. 45 दिवस नाही प्यायची, कुठे तर पडत नाही आपण. अभ्यास बोर आहे का? आहे. फ्रस्ट्रेट होणार आहे का? होणार आहे. चिडचिड होणार आहे का? होणार आहे. फक्त 45 दिवस. नंतर लोणावळ्याला मी पैसे देतो, तिकीट काढून जा फिरायला वॉटर पार्कला, ठीक आहे. 29 एप्रिलला मला भेटा, आपण सोबत जाऊ. सो ते सेल्फ कंट्रोल ठेवा. एखादी वाटी पेशन्स पण ठेवा. पेशन्स म्हणजे काय? सर नाही सर टेन्शनच आले सर, चिडचिड झाले सर, नाही हे पान पूर्णच होईना सर, GS2चा कॉन्फिडन्सच वाढे ना. पेशन्स नाही होते. एका दिवसात वाचून दुसऱ्या दिवशी वाच, 3 दिवस स्पॅन कर, 4 दिवस कर. नसेलच एखादा टॉपिक होत गोळी मार, 5-10 मार्काचा टॉपिक सोडू न दे. त्याला पण पेशन्स बोलतात की नाही करायचं मला, हे नाही होते. म्हणजे काहीच आत्तापर्यंत कधीच MLRC वाचला नाही. मास्तरनी पण शिकवला 1 डे रिव्हिजन बॅचमध्ये, पण सर MLRC कळतच नाही. राहू दे, बाकीचे कायदे झालेत का पाठ ते कर. सो तो पेशन्स पण ठेवायला लागणार आहे. तो कुठे 3 दिवसातल्या पूर्ण शेवटच्या पेपरपर्यंत पण पेशन्स ही गोष्ट खूप लागणार आहे. आणि चवीनुसार निवांतपणा. चवीनुसार का? कुणाची भाजी कशी बनतीये त्याच्यानुसार ठरेल त्याची चवीनुसार निवांतपणा किती. म्हणजे खूप पण लोड घ्यायची गरज नाही आहे. एखाद्या दिवशी असं वाटलं नाही सर आज मस्तपैकी तुम्ही म्हणले होते 1 पेपर तू रिव्हिजन कर, मी 2 पेपर तू रिव्हिजन केली. आज संध्याकाळी 6ला मस्तपैकी चहा पिऊन रूमला जा, झोप, मस्तपैकी वेब सिरीज बघ, यूट्यूबला तारक मेहता बघ, जेठालालचे मीम बघ, सगळं बघ, काही वाईट नाही. निवांतपणा घेऊ शकतो, पण चवीनुसार. म्हणजे कोणत्या स्टेजला आहे अभ्यास आहे त्याच्यानुसार. नाही तर सर कालपर्यंत GS4 GS2 केलं नाही, काल निकाल लागला, लय खुश आहे मी, फिरून येतो मस्तपैकी 2 दिवस बघू अभ्यासाचं. ह्याला निवांतपणा नाही म्हणत, ह्याला वेडेपणा म्हणतात, ठार वेडेपणा म्हणतात त्याला, ठार, ठीक आहे. तो नाही करायचा आणि नुसतं चिल राहायचं.
हे आपलं कायम आधीपासूनचं कॅप्शन होतं. निवांत राहायचं, लोड नाही घ्यायचं जास्त. ठीक आहे, इतकं पण अवघड नाही आहे जेवढं आपण किंवा मार्केटने बनवून ठेवलेलं आहे. सोपं आहे, फक्त काय तर पूर्ण वेळ फक्त आणि फक्त अभ्यास केल्यावरतीच होणार आहेत. 45 दिवस 450+ मार्क. ठीक आहे, मास्तरला झाकून ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, सो चांगल्यापैकी अभ्यास करा. जे काही आपल्या बॅचेस आहेत GS2च्या 1 डे रिव्हिजन बॅचचं उद्या मी सकाळी व्हिडिओ टाकेल, आणि GS4चा आणि GS2चं आयडियली RTP रिव्हिजन थ्रू PYQ मॉडेल मी वर्कआउट करतोय. ते ऑफलाईनच होईल. मस्तपैकी जे पुण्यात असतील त्यांनी करून घ्या. काही जास्त फी नाही वगैरे. आपण सगळ्या फीज 800-900 वगैरे अशाच ठेवलेल्या आहेत, त्या तशाच ठेवूया. कायद्याची फी तर मी 300 रुपयेच ठेवली. उद्या सकाळी मी त्याच्या नोट्स वगैरे दाखवेल. एका दिवसात पूर्ण होतील गोष्टी म्हणून त्या मी रविवारी ठेवल्या. त्या मुद्दाम काही लोड नाही घ्यायचा, होतील पूर्ण. तर हे करूयात. तुमचं झाले असेल तर ऐकू पण नका. जिथे कुठे म्हणजे ज्यांनी सोडला असेल त्यांनी मध्येच व्हिडिओ सोडला पण असेल, पण इथपर्यंत जर आलाय तर याचा अर्थ तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवताय. याचा अर्थ तुम्ही स्वतःवर ट्रस्ट ठेवताय. तुम्हाला या गोष्टी पटल्या ते तर त्या फक्त पटवून हां बरोबर, छान, मस्त, भारी बोलते इंदुरकर सारखं खरंय खरंय खरंय, बरोबर आहे, पटले आणि बुवा गेला का मग गेला तिकडं. तर असं बुवा बिया म्हणजे जेडी बुवा असं घालू नका. कामाचंच सांगितलंय, ते वर्कआउट करा, फायदा नक्की होणार आहे. आणि मी त्या दिवशी पण बोललो होतं, टेलिग्रामला एकदा मेसेज पण टाकला होता की एखादा व्यक्ती म्हणजे त्यातले मीच तुम्हाला सल्ले देतो, तुम्हाला सांगतो, याचा अर्थ मी शहाणा आहे म्हणून नाही. मी खूप चुका केलेल्या आहेत, त्याच्यातनं जे मला सामंजस्यपणा भेटला तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. स्टील तुम्हाला चुकाच करायच्या असतील तर कुणी टाळू शकत नाही. उद्या तुम्ही परत गायडन्सला तयार होताल, कारण की तुम्हाला चुकाच करत असं करायच्या असतील तर. सो येस, दॅट्स इट. आपण थांबूयाच्या सेशनला. छानपैकी अभ्यास करा. ऑल द बेस्ट. इव्हेंच्युअली आपण भेटत राहू यूट्यूबद्वारे आदनमधनं. थँक्यू. ऑल द बेस्ट.